आजच्या डिजिटल युगात ही संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शासनाने डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीचा अवलंब केला आहे. परंतु अनेकदा तांत्रिक प्रक्रियेमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः जेव्हा बँकिंग पोर्टल अपडेट केले जाते किंवा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा योजना बंद झाली का किंवा माझे नाव कापले गेले का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभे राहतात. सद्यस्थितीत डिसेंबर 2025च्या हप्त्याबाबत समाज माध्यमांवर विविध चर्चा सुरू आहेत. लाभार्थ्यांना नेमकी आणि अधिकृत माहिती मिळावी, तांत्रिक अडथळे काय येतात हे समजावे आणि पैसे खात्यात येईपर्यंत नेमकी काय खबरदारी घ्यावी या उद्देशाने हे सविस्तर विश्लेषण तयार करण्यात आले आहे. ही माहिती केवळ अफवांना पूर्णविराम देण्यासाठी नसून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांबाबत जागरूक करण्यासाठी आणि शासकीय प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. खालील 7 मुद्द्यांमध्ये या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा, तांत्रिक कारणे आणि तक्रार निवारणाची सविस्तर माहिती दिली आहे, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला कोणत्याही मदतीशिवाय आपला लाभ मिळवता येईल. डीबीटी प्रणाली आणि हप्ता हस्तांतरण प्रक्रिया. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप आता पूर्णपणे आधुनिक झाले आहे. 23 डिसेंबर 2025च्या सायंकाळपासून सुरू झालेली ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी पेन्शनचे पैसे जिल्हा स्तरावरून तालुक्याला आणि तिथून बँकेला जात असत, ज्यामध्ये बराच वेळ लागायचा. मात्र आता राज्यस्तरावरून एका क्लिकवर ई-कुबेर किंवा तत्सम प्रणालीद्वारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातात. ही प्रक्रिया सुरू झाली याचा अर्थ असा की शासनाने निधी बँकांकडे वर्ग केला आहे. ही एक तांत्रिक साखळी आहे जी रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या देखरेखीखाली चालते. यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे लगाम बसला असून प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याच्या हक्काचा एक पैसा मिळण्याची खात्री मिळते. हे हस्तांतरण डिजिटल स्वाक्षरीने सुरक्षित केलेले असते, त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची मानवी चूक होण्याची शक्यता नसते. पोर्टल तात्पुरते बंद असल्याचे तांत्रिक आणि सुरक्षा कारण. 23 डिसेंबर ते 24 डिसेंबर या काळात पेन्शन पोर्टल बंद असण्यामागे मोठे तांत्रिक कारण आहे. जेव्हा लाखो लाभार्थ्यांचा डेटा म्हणजे बँक अकाउंट, IFSC, आधार पेमेंटसाठी प्रोसेस केला जातो, तेव्हा सर्व्हरवर प्रचंड डेटा ट्रॅफिक निर्माण होते. याला बॅच प्रोसेसिंग म्हणतात. जर या प्रक्रियेदरम्यान पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू ठेवले आणि कोणी नवीन अर्ज भरला किंवा माहिती बदलली, तर पेमेंट फाईलमध्ये त्रुटी निर्माण होऊन पैसे चुकीच्या खात्यात जाऊ शकतात किंवा ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकते. म्हणूनच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आणि पेमेंट प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी पोर्टल तात्पुरते मेंटेनन्स मोडवर ठेवले जाते. नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे की पोर्टल बंद आहे म्हणजे वेबसाईट खराब झाली असे नाही, तर ती बॅकग्राऊंडला तुमचे पैसे सुरक्षितपणे पाठवण्याचे काम करत आहे. एकदा का सर्व फाईल्स बँकेला प्राप्त झाल्या की पोर्टल पुन्हा सुरळीतपणे माहिती पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. पैसे जमा होण्याचा निश्चित कालावधी आणि बँकिंग प्रक्रियेची गती. पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 25, 26 किंवा 27 डिसेंबर 2025 पर्यंत पैसे खात्यात येतील असा अंदाज आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की जेव्हा शासन पैसे सोडते तेव्हा ते आधी मुख्य बँकेत म्हणजे नोडल बँकेत जातात आणि तिथून लाभार्थ्यांच्या स्थानिक बँकांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, ग्रामीण बँक यांमध्ये वर्ग होतात. प्रत्येक बँकेची डेटा प्रोसेस करण्याची गती वेगळी असते. क्रिसमस म्हणजे 25 डिसेंबर सारख्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरीही RBIची NEFT किंवा RTGS सेवा आता 24/7 सुरू असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सुट्टीचा अडथळा येत नाही. तरीही स्थानिक बँकेच्या शाखेत काही वेळा एंट्री अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. लाभार्थ्यांनी सतत बँकेत हेलपाटे मारण्याऐवजी आधार लिंक असलेल्या मोबाईलवरील SMSची वाट बघावी. हा निधी थेट ट्रेझरीमधून सुटलेला असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या खात्यात जमा होणारच आहे. फक्त बँकेच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो. लाभ मिळणाऱ्या विविध योजनांची व्यापक व्याप्ती आणि निकष. या विशेष निधी वाटपामध्ये महाराष्ट्रातील 5 प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे. पहिली, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्यामध्ये 65 वर्षांखालील निराधार पुरुष, स्त्रिया आणि अनाथ मुलांचा समावेश होतो. दुसरी, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, जी 65 वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील वृद्धांसाठी आहे. तिसरी, दिव्यांग पेन्शन, ज्यामध्ये 40% जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत मिळते. चौथी, विधवा पेन्शन, म्हणजे पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या महिलांना यातून आधार दिला जातो. पाचवी, गंभीर आजार सहाय्य योजना, ज्यामध्ये कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना औषधोपचारांसाठी मानधन मिळते.
या सर्व योजनांचे लाभार्थी मिळून संख्या लाखांच्या घरात आहे. राज्य सरकारने या सर्व घटकांसाठी एकत्रित निधीची तरतूद केल्यामुळे समाजात एक प्रकारची आर्थिक सुरक्षा निर्माण झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस वेळोवेळी तपासून घेणे आवश्यक आहे. अफवांचे खंडन आणि अधिकृत स्रोतांचे महत्त्व. ग्रामीण भागात अनेकदा योजना बंद झाली आहे किंवा सरकारने आता पैसे देणे थांबवले आहे अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जातात. काही वेळा राजकीय कारणास्तव किंवा अज्ञानापोटी अशा बातम्या दिल्या जातात. मात्र लाभार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की या कल्याणकारी योजना कायद्याच्या चौकटीत राहून राबविल्या जातात, त्या सहजासहजी बंद होत नाहीत. जर एखाद्याचे नाव यादीतून कमी झाले असेल तर त्याचे कारण अपात्रता किंवा कागदपत्रांची कमतरता असू शकते. योजना बंद होणे हे नव्हे. अधिकृत माहितीसाठी लाभार्थ्यांनी केवळ तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग किंवा अधिकृत सरकारी GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन यांवरच विश्वास ठेवावा. समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत ऑडिओ क्लिप किंवा मेसेजवर विश्वास ठेवून मनामध्ये भीती बाळगू नये. सरकार आपले हक्क देण्यास बांधील आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे न मिळाल्यास करावयाची सविस्तर तक्रार निवारण प्रक्रिया. जर वरील तारखा उलटून गेल्यावरही पैसे जमा झाले नाहीत तर लाभार्थ्यांनी गोंधळून न जाता टप्प्याटप्प्याने तपासणी करावी. सर्वात पहिले आपल्या बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट किंवा पासबुक अपडेट करावे. अनेकदा मोबाईलवर मेसेज येत नाही पण खात्यात पैसे आलेले असतात. जर तिथे पैसे दिसत नसतील तर बँकेला विचारावे की तुमचे खाते डॉर्मंट म्हणजे बंद झाले आहे का. जर तुम्ही 6 महिने खात्यातून व्यवहार केला नसेल तर खाते बंद होते आणि सरकारी पैसे परत जातात म्हणजे बाउन्स बॅक होते. अशा वेळी खाते पुन्हा सुरू करण्यासाठी KYC करावे लागते. जर बँकेची बाजू बरोबर असेल तर तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जाऊन आपल्या अर्जाचा क्रमांक देऊन चौकशी करावी. तिथे तुमचे नाव यादीत आहे की नाही आणि पेमेंट स्टेटस काय आहे याची सविस्तर माहिती मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे, त्यामुळे कोणत्याही एजंटच्या आमिषाला बळी पडू नका. भविष्याच्या लाभासाठी डिजिटल साक्षरता आणि खबरदारी. सरकारी योजनांचा लाभ निरंतर मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवणे काळाची गरज आहे. मोबाईल नंबर हा केवळ मेसेजसाठी नसून तो आधार कार्डशी लिंक असणे ऑथेंटिकेशनसाठी अनिवार्य आहे. वर्षातून एकदा द्यावा लागणारा हयात असल्याचा दाखला वेळेत सादर करावा, अन्यथा सिस्टम तुम्हाला मृत समजून तुमचे नाव आपोआप कमी करू शकते. तसेच जर तुमच्या कौटुंबिक उत्पन्नात मोठी वाढ झाली असेल किंवा वयाचे निकष बदलले असतील तर त्याची माहिती कार्यालयाला द्यावी. आपल्या बँक खात्याचा IFSC कोड बदलला असल्यास म्हणजे बँकांच्या विलिनीकरणामुळे अनेकदा असे होते, त्वरित नवीन माहिती अपडेट करावी. लक्षात ठेवा, सरकारी योजना ह्या गरजूंच्या मदतीसाठी आहेत. त्यांचा योग्य वापर करण्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून आपली सर्व कागदपत्रे आणि बँक डिटेल्स अद्ययावत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.